नमस्कार मित्रांनो. 2 तासापूर्वी मला एक माझा फॉलोअर्स भेटला मित्रांनो, आणि अशाच गप्पा वगैरे चालल्या. त्याला म्हटलं कुठं कामाला आहे? म्हणे मी गंगापूर रोडला कामाला आहे म्हणे, एका साहेबांच्या गाडीवरती ड्रायव्हिंग करतो म्हणे. तर म्हटलं पेमेंट गिमेंट झाला का नाही? म्हणे हा पेमेंट झाला. म्हटलं बोनस बी भेटला असेल. तर दादा म्हणे मला 1100 रुपये बोनस भेटला. किती 1100? म्हटलं किती वर्षापासून कामाला आहे? म्हणे 2-2.5 वर्ष झाली म्हणे कामाला आहे मी. तर यार मला इतकं वाईट वाटलं त्या पोऱ्याचं. 2-2.5 वर्षापासून तो कामाला आहे आणि त्याच्या मालकाने त्याला 1100 रुपये पावशेर मिठाईचा बॉक्स दिला. चांगला बंगला आहे म्हणे साहेबांचा, आणि मी सर्व कामं करतो म्हणे घरातले. मला भाजीपाला आणायला लावता, मुलाबाळांना शाळेत सोडायला लावता, सगळे कामं करून घेता म्हणे. इस्त्रीला कपडे वगैरे टाकली, सगळे असे कामं करून घेता म्हणे. आणि 1100 रुपये दरवेळेस असंच करता म्हणे, कडकी आहे घे एवढाच, असं तसं करून असं विषय संपून टाकता. तुमच्याकडे जर एवढ्या वर्षापासून एखादा व्यक्ती कामाला आहे आणि त्याला सॅलरी फक्त 15,000 रुपये, कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तुम्ही त्याला सॅलरी एवढा पेमेंट द्यायला पाहिजे ना. कमी ठीक आहे, सॅलरी राहू द्या बाजूला, कमीत कमी अर्धा पेमेंट तरी द्यायला पाहिजे. सॅलरी एवढा 7-8 हजार रुपये तरी त्याला तुम्ही कमीत कमी बोनस म्हणून द्यायला पाहिजे. 1100 रुपये देता तुम्ही. कुठं फिरायला वगैरे गेले ना, डॉमिनोज मध्ये वगैरे कुठं गेले ना, तर तुम्ही 200 300 रुपये टिप देता तुम्ही वेटरला. तर तुमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीला बोनस का देत नाही? हा, लाजा वाटायला पाहिजे अशा लोकांना. तर ड्रायव्हर पुरतच मर्यादित नाही बरं का, भरपूर ठिकाणी आहे ना, दुसऱ्या कामांमध्ये बी, कंपन्यामध्ये वगैरे असे भरपूर नाही का वर्कर काम करताना मिठाईचे बॉक्स देतात एक फक्त. अरे लाजा वाटायला पाहिजे. वर्ष 2-2 वर्षापासून तुमच्याकडे काम करता लोक, आणि तुम्ही मिठाईचे बॉक्स 1000 रुपये देता. पटतं का तुम्हाला? त्यांच्या जीवावरती तुम्ही इतकं काम करून घेता की पार पिळून काढता त्या ड्रायव्हर लोकांना, वर्कर लोकांना. लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना. जेवढे मोठे ना तेवढे खोटे असतात बरं काय. आणि फार कमी लोक असतात ते मनाने चांगले असतात, त्यांना बी कळतं की चायला नाही, ह्या ड्रायव्हरच्या घरी त्याची आई आहे, बहीण आहे, बायको आहे, फॅमिली यार, त्याला आपण थोडा बोनस दिला काय फरक नाही पडणार. लाखो करोडच्या बंगल्यामध्ये तुम्ही राहता, आणि ज्यावेळेस ड्रायव्हरला बोनस द्यायचा वेळ येतो, तुमचे हात असे कापता का बरं? तुमच्या हाताला काय लाखवा वगैरे होतो काय त्या टायमाला? बोलता अडचणी थोडीशी घे सांभाळून, असं तसं. अरे काय लोक आहे तुम्ही. स्वतःची दिवाळी जोरात करता, 10-10 20-20 हजाराचे फटाके आणता तुम्ही, पण तुम्ही ड्रायव्हर लोकांना 1000-1100 रुपये देता. एवढा चांगला ड्रायव्हर होता तो बिचारा, एवढा गरीब मुलगा होता, आणि त्याला 1100 रुपये दिलेले होते, आणि पावशेरचा डब्बा मिठाईचा. कसे हलकट लोक आहे बरं, सांगा बरं. आणि कसं या लोकांकडे काम करावा सांगा तुम्हीच मित्रांनो. आणि एक तर पेमेंट पण 15,000. तर तुम्हीच सांगा मित्रांनो, ड्रायव्हरला जेवढा पेमेंट आहे तेवढा बोनस द्यायला पाहिजे का नाही दिवाळीला? कमीत कमी अर्धा तरी द्यायला पाहिजे का नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुमचा पण मालक असा आहे का? आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून चिंगूस मालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल. धन्यवाद पब्लिक.